नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? बरे आहात का? बरेच असाल. चला तर मी आज तुमच्यासाठी एक स्वीट रेसिपी घेऊन आली आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने खीर बनवली तर तुमच्या घरामध्ये नक्कीच आवडेल. नेहमीपेक्षा जरा काहीतरी वेगळी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. एका पॅनमध्ये 1 चमचा तूप टाका. त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स तुम्ही भाजून घ्या. मी काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत आणि काही मखाणे पण घेतलेले आहेत. आणि ह्या आहेत आपल्या शेवया. ह्या पण छान आपल्याला तुपावरती भाजून घ्यायच्या आहेत. आणि आपल्याला साबुदाणा भिजवून घेतलेला आहे मी आधी. तो साबुदाणा पण छान तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. त्याच साबुदाण्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर आपण काही किसमिस भाजून घेतले होते ते टाकायचे आहेत, मखाणे टाकायचे आहेत, शेवया टाकायच्या आहेत आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही साखर टाका. थोडेसे केसर घातलेले आहेत मी, विलायची पावडर आणि इथे मी मिल्क मेड पण टाकलेला आहे. तर तुम्ही नसेल नाही टाकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटं आपल्याला छान खीर अशी मस्त शिजवून घ्यायची आहे. बघू शकता आपण, खूप मस्त आणि छान आपली खीर तयार झालेली आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ही रेसिपी कशी वाटली. प्लीज नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.